आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे त्यांना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार. आम्ही सारे खवय्येच्या या भागात सगळ्यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून शुभेच्छा. या निमित्ताने मंडळी मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की आपण संपूर्ण भारतात तर जाऊ शकत नाही, पण निदान आपल्या आजूबाजूला एखादी चुकीची गोष्ट घडत असेल तर त्या गोष्टीला विरोध करणं हे आपलं परम कर्तव्य आहे. बरोबर आहे की नाही? एवढी एक गोष्ट लक्षात ठेवा. आता आपण दुसऱ्या गोष्टीकडे येऊया, ती म्हणजे आपली खाण्याची गोष्ट आहे. म्हणजे मला एक जाहिरात आठवते, तेलाची जाहिरात होती आणि तेलाची जाहिरात अशी सुरू होते आणि एक मोठी पुरी अशी घरंगळत अशी खाली येते. मला लगेच पुरी खावीशी वाटते. आणि खरं सांगू का, हे जाहिरातीचं माध्यम ना अतिशय सशक्त माध्यम आहे असं म्हटलं जातं. म्हणजे मला असं वाटतं की चॉकलेट किंवा बिस्किटं यांची जाहिरात बनवणं तसं सोपं आहे, पण कारल्याच्या बिस्किटं बनवणं आणि त्याची जाहिरात बनवणं आणि ती जाहिरात यशस्वीपणे लॉन्च करणं आणि लोकांनी ती कारल्याची बिस्किटं खायला लावणं हे अतिशय कठीण काम आहे. पण हे अतिशय कठीण काम फक्त दोनच व्यक्ती अतिशय करू शकतात, ती म्हणजे आपली आई आणि आपली आजी. कुठे कधी कारलं खायला घालतील काहीही सांगता येणार नाही. कारलेच काय, शेपूची भाजी सुद्धा खायला घालतात. असो, तशी आजी आपल्याकडे आलेली आहे. त्या आजींचं आपण स्वागत करूया. नमस्कार आजी. नमस्कार. तुमचं खूप मनापासून स्वागत. धन्यवाद. आपलं नाव? सुजाता पुराणिक. सुजाता पुराणिक. कुठे राहता आपण? ठाण्याला. ठाण्याला. किती वर्ष ठाण्याला राहता? 65 पासून. 1965 पासून. म्हणजे लग्न झाल्यापासून तुम्ही ठाण्याला राहता. मूळचं कुठलं तुमचं गाव? माझं गाव नागाव, अलिबाग पासून 5 किलोमीटर अंतरावर आहे. पण म्हणजे तिथून तुम्ही ठाण्याला आलात. 1965 साली. 1965 सालचं ठाणं आणि आजचं ठाणं खूप बदललेलं. खूप बदल. खूप म्हणजे खूपच. म्हणजे आमच्या डोळ्यासमोर जी तळी होती हां, त्या तळ्यांमुळे ती तळी बुजवून तिथे आता मोठ्या इमारती झालीत. म्हणजे कोणी जर पूर्वी सांगितलं की इथे एक तळं होतं, वेड्यात काढतील आम्हाला. म्हणजे फक्त आता गडकरी रंगांच्या बाजूला जे तळ आहे ते तेवढंच एक तळ मला वाटतं शिल्लक आहे. आहेत, तळी आहेत, हां, पण खूप कमी झालीत. पूर्वी एवढी नाही. फक्त आता तिथलं घंटाळ्याचं देऊळ मात्र कायम आहे, त्याला हात लावलेला नाही. तुम्ही घंटाळीत राहता का? घंटाळ्याची बॅक साईड. क्या बात. पेट्रोल पंप. म्हणजे अगदी तुम्ही हार्ट ऑफ द सिटी. क्या बात आहे. विष्णुनगर. अगदी ओके. शांत. आणि आता घरी कोण कोण आहे? मी आणि माझी सून. तुम्ही सून. बरं, सूनबाई काय करतात? शाळेत नोकरीला आहे. बरं, क्लेरिकल जॉब. फर्स्ट क्लास. ओके. बरं, आता तुम्ही आता दोघी जण म्हटलं खाण्यापिण्याची रेलचेल तुम्हाला पाहिजे तशी, हे तुम्हाला वाटेल तसं हे करायचं ते करायचं ते करायचं ते करायचं, खूप गडबड नसल्यामुळे. तर आता घरात साधारण तुमचा दिवसभराचा दिनक्रम काय असतो आणि बाकीच्या तुमच्या काही ऍक्टिव्हिटीज आहेत का? दिनक्रम म्हणजे एकदाही 6:45 शाळेत गेल्यानंतर हां, मग घर माझं. बरोबर. मग जे राहिलेली सगळी कामं तिचा डबा झालेला असतो, त्यामुळे माझं जेवणाचं ऑलरेडी झालेलं आहे, कम्प्लीट झालेलं असतं. त्यामुळे बाहेरची बँकेची किंवा ह्याची जी कामं असतात, आता अर्थात ते नोकरी करते म्हटलं तर ही कामं मला करायला पाहिजे. ऍब्सोल्युटली. त्यामुळे बँकेची कामं किंवा जी काही बिलं भरणं अमकं करणं, डिव्हिजन ऑफ वर्क. काही कामं तुमची, काही कामं तुमची. मग शाळेतून सुनबाई कधी येतात परत? 4 वाजता. अरे बरीच मोठी ड्युटी आहे. म्हणजे क्लेरिकल जॉब ना 8 तासाची ड्युटी. भांडुपलाच आहे. IAS म्हणजे राजा शिवाजीची शाखा आहे. ओके. भांडुपला. मी सुद्धा राजा शिवाजीचाच विद्यार्थी. अरे, हिंदू कॉलनी. बरं, आज आमचे खवय्ये अतिशय आतुरतेने वाट बघतात. तुमच्या पोतडीत काही काही वेगवेगळे पदार्थ आहेत, तर ते पदार्थ आम्हाला खवय्यांना दाखवायचे. आपण किचनकडे जायचं. हो, जरूर. या. आमच्या खवय्यांना तुम्ही आज काय काय दाखवणार आहात आजी? आम्ही आता कोकणातले एक अळकुड्या म्हणून आहेत. अळकुड्या. हा, त्या उपासाला त्याचं भरीत. आणि नंतर काय बनवणार आहात? सफरचंदाचा मोरंबा. सफरचंदाचा मोरंबा. आणि तिसरी रेसिपी काय आपली? तिसरी रेसिपी आहे कॉर्न करी. कॉर्न करी. ओके. आपण पहिल्यांदा काय बनवतोय? हे अळकुड्यांचं भरीत. अळकुड्यांचं भरीत. मला साहित्य सांगता काय काय? हे अळकुड्या उकडून आणलेले आहेत. हां हां. दाण्याचं कूट, दही,
हं, ओली मिरचीचा ठेचा, बरं. जिरं, मीठ, थोडंसं दही घट्ट झालं तर त्याला थोडंसं दूध बरं. आणि साखर. ओके, ही पारंपरिक रेसिपी आहे. पारंपरिक रेसिपी आहे. कारण कोकणात एकादशीला किंवा उपवासाचं ताट भरलं पाहिजे पूर्ण, त्याच्यासाठी काहीतरी कधी भोपळ्याचं भरीत, कधी याचं भरीत असं. बरं बरं बरं. ओके, म्हणजे ही पारंपरिक रेसिपी आणि आहे. अळकुड्यादारचे असतात त्यामुळे काही प्रश्न येत नाही. करेक्ट, फक्त हेच जमवायचं बाकीचं. दही सुद्धा घरचं आहे, दूध सुद्धा घरचं आहे, साखर तर येतच वाणसामानात. आजीच्या पोतडीतला पहिला जिन्नस म्हणजे पहिली रेसिपी बाहेर आलेली आहे. आता पुढं काय करायचं मला सांगा. पुढे काही नाही, ह्या अळकुड्या उकळून आणलेल्या आहेत. बरं. उकडताना काही घातलं आपण त्यात? थोडंसं मिठाचं दाणा, म्हणजे जरी हे करून उरल्या खाता येतील नुसतं तिखट लावून, तिखट मीठ लावून. आपण ह्याचं काय करायचं आता? कुस करायचे. बरं. हा पदार्थ तुम्हाला कोणी शिकवला? आई. आईकडून सगळं आलेलं आहे? सगळं ऐकून. ओके. कारण आमच्या सासूबाई एक तर नागावला, आम्ही नोकरीनिमित्त ठाण्यात होतो, त्यामुळे सासूबाईंशी तसं जास्त हे आलं नाही. सासूबाई आमच्या तिकडच्या वरसाईच्या, त्यामुळे त्यांनाही हे पदार्थ माहिती. त्यांच्याही घरात हेच घडणार. पण हा तुमचा मुद्दा करेक्ट आहे. उपवासाच्या दिवशी ताट भरले आणि वेगवेगळं करणार काय? साबुदाण्याची की तळी, रताळ्याचं अजून काहीतरी आपण रताळा सुद्धा असतं, रताळ्याच्या फोडी, वऱ्याचे तांदूळ, दाण्याची आमटी, बटाट्याचे पापड, मिरगुंड, श्रीखंड. उपासाचं खूप मजा असते. जे उपास म्हणजे कमी खावं असं एक अपेक्षा असते, पण म्हणून आपल्याकडे म्हणतात ना एकादशी दुप्पट खाशी. हा, तसंच आहे. ओके, आता हे झालेलं आहे. आता काय काय? आता याच्यात दही घालूया, मिरची, मीठ, साखर, दाण्याचं कूट. सगळ्या सिंपल गोष्टी आहेत. सिंपल आहे. दही खूप घट्ट असल्यामुळे जर त्याचा गोळा झाला तर त्याला लागेल तसं दूध घालायचं. नाही लागलं तर पिऊन टाकायचं. तब्येतीला उत्तम. वाया नाही घालवायचं दूध. दूध घालण्यामुळे दुसरा येतो की आंबट, जर दही जर आंबट असेल तर त्याच्यावर उतारा. थोडंसं दूध घालूया. असं हे तयार झालेलं आहे. याला आता जिरंची फोडणी देऊ. तिथे सर्व करायला योग्य. तेल तापलेलंच होतं, पण जास्त तापू नये, ओव्हर तापू नये म्हणून आम्ही जरा गॅस बंद केला होता. हे सगळं तयार झालेलं आहे. पण आता एक जरा थोडंसं वेगळी चव मग आपण त्याला एक जिऱ्याची फोडणी देऊ. तापलं तेल तापलेलं आहे. खरं वास्तविक आमच्या ह्याच्यात साजूक तुपातली फोडणी करतात, पण साजूक तूप सगळ्यांकडे असू शकत नाही, मग वनस्पती वापरतात. वनस्पती खाण्यापेक्षा शेंगदाण्याचं तेल वापरणं जास्त सोयीचं. प्रॉब्लेम काय होतो माहिती का? दूध आम्ही जे घेतो ना त्या दुधाला सायच येत नाही. आता साय येत नाही त्यामुळे त्याची विरजण लागत नाही, त्यामुळे ताक होत नाही म्हणून त्याला लोणी मिळत नाही म्हणून तू असं सगळं. घरात आजी करणारी नसली तरी काहीच होत नाही. हा, ते तर आहेच. आता ही फोडणी झालेली आहे. आता ह्याला एरवी हिंग घालतात, पण आपल्या उपासाला हिंग चालत नाही. ओके, उपासाला हिंग नाही चालत. रेडी टू सर्व. आणि जिऱ्याच्या फोडीचा वास अप्रतिम आलेला आहे, त्यामुळे हा जो पदार्थ आहे तो अप्रतिम झाला आहे, याबद्दल काही मनात शंका नाही आहे. तुम्ही लिहून घ्या, तुम्ही माझ्याकडे बघत बसू नका, लिहून घ्या पटकन साहित्य आणि कृती. अळकुड्यांचं भरीत बनवण्यासाठी लागणारं साहित्य: उकडलेल्या अळकुड्यांचे तुकडे, दाण्याचं कूट, दही, हिरव्या मिरचीचा ठेचा, जिरं, मीठ, दूध आणि साखर. कृती: एका बाउलमध्ये या वाफवलेल्या अळकुड्या घेऊन त्या कुस्करून घ्याव्यात. त्यामध्ये दही, हिरव्या मिरचीचा ठेचा, मीठ, साखर, दाण्याचं कूट, दूध घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. तेलामध्ये जिऱ्याची फोडणी करून ती अळकुड्यांच्या मिश्रणात घालावी आणि अळकुड्यांचं भरीत एकजीव करून घ्यावं. चला आता आपण जाऊया पुढच्या रेसिपीकडे. आजी, पुढची रेसिपी काय आपली? कॉर्न करी. कॉर्न करी. मला साहित्य सांगता काय काय आहे? हे कॉर्न आहे. हे कॉर्न आहे. हे मूग आणि तुरीच्या डाळीचं शिजवून आणलेली आहे. बरं. हे बेबी कॉर्न आहे. आलं, बटर, साखर, लाल मिरची, लसूण, लवंग, चिंच. हा स्पेशल मसाला केलेला आहे ह्यासाठी, करीसाठी. कोथिंबीर, जिरं, हळद, तिखट आणि मीठ. साहित्य बघितलं तर जाऊया कृतीकडे. पण अजूनही एक तरी गोष्ट दडवून ठेवलेली आहे. हा स्पेशल मसाला तुम्ही जो म्हणाल त्या मसाल्यामध्ये काय काय घातलं?
मसाल्यामध्ये हिंग, म्हणजे जिरं, धने आणि लवंग, दालचिनी, म्हणजे घरगुती केलेला घरगुती मसाला. बाजारचा आणलेला नाही. बाजारातला नाही, घरगुती मसाला आहे. त्याला एक वेगळा स्वाद असणार आहे. आणि हे काय काय घेतलं मला तुम्ही? मुगाची डाळ आणि तुरीची डाळ हे तुम्ही शिजवली शिजवून, आणि मिक्सरमधून काढलेली? नाही मिक्सर मग? नाही, शिजवलेली बस शिजवली, बाकी काय नाही. आणि हे तुम्ही मिक्सरमधून हे काढले? मिक्सर. ओके, साहित्य बघितलं. आता जाऊया कृतीकडे. पहिल्यांदा काय करायचं आपल्याला? आपल्याला बटर टाकायचं. ओके, त्याच्यात आपण आता काय करणार? पहिलं जिरं, लवंग 2 किंवा 3 लवंग, जास्त नाही तर भाजेल तोंड. लसूण, आलं, आता लाल मिरची, बेबीकॉर्न. ते जर तांबूस होईपर्यंत आपण परतून घेऊ. हा सुद्धा पारंपरिक पदार्थ आहे कोकणातला का कसं? नाही. तुम्ही बनवलेला मिक्स. हा? थोडा पारंपरिक, थोडा हल्लींचा, परम्युटेशन, कॉम्बिनेशन असं केलेलं आहे. सगळंच आपलं जुनं नको ना. बरं, नातवंड तुमच्या मागे काय काय लागतात, काय काय मागतात तुमच्याकडे? बरंच काही, मऊ भातापासून सगळं. बरं. मऊ भात आणि अगदी आपल्या अस्सल कोकणातलं भात उरला, हा. खुदखुद्या भात जो असतो खुदखुद्या भात, करेक्ट. तो महत्वाचा. त्याच्याशी पोळ्याचा पापड. म्हणजे तोंडाला पाणी सुटले हो. आता काय करू? आता डाळ शिजली, मूग आणि तुरीची डाळ आहे. हळूहळू छान छान वासेस यायला लागलेले आहेत. आता काय करायचं? आली, हां, चिनी, थोडी साखर टाक आणि पाणी. हे सगळं एकजीव व्हायला पाहिजे का? एकजीव व्हायला पाहिजे, म्हणून थोडंसं पाणी घालायचं, कारण ती डाळ शिजून हे झाली असं गठ्ठा होतो ना, नाही तर मग वाढताना डाळीचे गठ्ठेच जायचे वाटत. हो. आता कॉर्न, थोडं पाणी. हे आपल्याला पातळ जेवढं पातळ आवश्यक असेल तर. म्हणजे 4 माणसं असेल तर हे ठीक आहे. 7 माणसं असेल तर अजून थोडंसं पाणी. 250 ml पाणी. अजून 10 माणसं वाढली त्याच्यात अरे. आता तो मसाला टाकणार. चिंच थोडीच. चिंच, हां. मीठ, हळद, आता हा हॉटेलचा लूक आला ना. पोरं खुश. बस कोथिंबीर आता सर्व सर्व करताना घालूया. बरं, सर्व करायची वेळ आलीच की मीच खाणार. होतेच पण लपणार नको. बस, फर्स्ट क्लास. घेऊन घ्या साहित्य आणि कृती. कॉर्न करी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: मक्याच्या दाण्यांची भरड, वाफवलेली मूग आणि तूर डाळ, बटर, बेबीकॉर्नचे तुकडे, काळी मिरी, सुक्या मिरच्या, साखर, आलं, लसूण, लवंगा, चिंच, गरम मसाला, कोथिंबीर, जिरं, तिखट, हळद आणि मीठ. कृती: पॅन मध्ये बटर गरम करून त्यामध्ये जिरं, लवंगा, लसूण, आलं, सुक्या मिरच्या घालून मिश्रण परतून घ्यावं. त्यामध्ये बेबीकॉर्नचे तुकडे, शिजवलेलं मूग आणि तुरडाळीचं मिश्रण, साखर, पाणी, मक्याच्या दाण्यांची भरड, गरम मसाला, मीठ, हळद, तिखट आणि कोथिंबीर घालून उकळवून कॉर्न करी सर्व्ह करावी. आजी, आपली तिसरी रेसिपी काय आहे? सफरचंदाचा मोरंबा. सफरचंदाचा मोरंबा. हा कधी शोधलात तुम्ही? शोधला म्हणजे जनरली मोरंबा हापूसच्या आंब्याचा करतात. मी तरी हापूसच्या आंब्याचा, साध्या आंब्याचा करत नाही. चान्सच नाही. चान्स नाही. पण नको असेल तो एक व्हरायटी म्हणून सफरचंदाचा मोरंबा. आपल्याकडे काही माणसं अशी ज्यांना आंबा आवडत नाहीत, त्या माणसांच्या म्हणजे पायावर डोकंच ठेवा असं वाटतं मला, ज्यांना आंबा आवडत नाही. असो, आता आमच्याकडे गावाला उत्सव असतो नवरात्राचा, तर माणसं बरीच आहेत, त्यांना काय एवढा हापूसच्या आंब्याचा वाढणं शक्य नाही, म्हणून मग सफरचंद पळवाट. ओके, ठीक आहे. साहित्य सांगता मला आधी काय काय? हे सफरचंद बारीक करून घेतलेलं आहे, साखर पाक करण्यासाठी, काजू, केशर वेलची सिरप आणि वेलचीची पावडर. वेलचीची पावडर. 5च गोष्टी आहेत म्हणजे झटपट. झटपट टाइम नाही आपल्याकडे, वेस्ट नाही.
ओके, साहित्य बघितलं. आता जाऊया आपण कृतीकडे. पहिल्यांदा काय आपण पाणी घातलेलं आहे. हा, पाणी घातलेलं आहे. आणि मग त्याच्यात साखर किती घालू म्हणून सांगा. बस बस बस? बस बस. त्याचा आपण काय आता याचा आपण पाक करणार. बर. हा पाक म्हणजे अगदी गोळीबंद पाक करायचा, बर. कारण त्याच्यात सफरचंद घातल्यानंतर पुन्हा तो पाक पातळ होतो. ओके. मग आता म्हणजे साधारणपणे आता साधारण कोकणामध्ये दिवाळी सणाला किंवा दिवाळी आणि गणपतीला प्रचंड महत्व आहे कोकणामध्ये. अजून पूर्वी ते दशावतार वगैरे व्हायचे बघा, हो. ते अजून होतात काय हो? नाही, अगदी ते तुम्ही खरं बघितलं का? कोकण नाही. तुम्ही बघितलं का? नाही, आम्ही बघितलं नाही. आणि हा खरा जो आहे दशावतार वगैरे जो आहे हा. हा अस्सल कोकणात नाहीये. म्हणजे तो युपी आणि त्या बाजूला आहे खरा. दशावतार आपल्याकडे नाही. म्हणजे कीर्तन वगैरे सगळे म्हणजे करू शकतो, पण दशावतार आपल्याकडे म्हणजे आमच्याकडे तरी नाही. ह्या भागात अष्टागारात वरती असेल. हा, अष्टागारात तरी नाही. वरती रत्नागिरी वगैरे साईडला असेल. आमच्याकडे अष्टागारात नाही. कारण आपल्याकडे दशावतार म्हणजे जोरात असतात. हा, पण आमच्याकडे नाही आहे ते. खाली नसेल, अलिबाग त्या बाजूला नसेल. ओके, आता हे आपल्याला काय गोळीबंद पाक करायचे. आपल्याला बराच वेळ लागेल ना याच्यावरती. हा, 10 मिनिटं तरी 10 मिनिटं किमान. हा, आता आपला हा गोळीबंद पाक झालेला आहे. ओके. आता याच्यात आपण सफरचंद घालतो. थोडंसं हे शिजलं की खाली उतरून मग त्यात वेलचीची पावडर आणखीन काजू बिजू घालायचे. बस. बंद करू. हो. ओके, आता वेलची पावडर घालायची ना ते. हां, किती? बस. ते घालतोय ना आपण केशर सिरप. हा, ते आत्ताच घालायचं. आता याच्यात मस्तपैकी मस्त काजू घालायचे. ओके. आता हे सो हे सर हे कशाबरोबर खायचं? नुसतंच खायचं? पुऱ्या किंवा आता मला स्वतःला थालीपीठ किंवा हे केलं भाजणीचं, त्याच्यावर हे असं आवडतं गोड. भाजणीच्या थालीपीठावर हे चांगलं लागतं. खाऊन ना. खाऊन बघा, पण आधी तुम्हाला लिहून घ्यायला लागेल. लिहून घ्या साहित्य आणि कृती. सफरचंदाचा मुरंबा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: सफरचंदाचे तुकडे, काजू, साखर, केशर सिरप आणि वेलची पूड. कृती: प्रथम साखरेचा पाक करून घ्यावा. त्यामध्ये सफरचंदाचे तुकडे, काजू, वेलची पूड आणि केशर सिरप घालून सफरचंदाचा मुरंबा शिजवून घ्यावा. आजींचे तिन्ही पदार्थ आता तयार झालेले आहेत. आजी, मला परत एकदा नावं सांगता का? ह्याला काय म्हणायचं? हा सफरचंदाचा मुरंबा आहे. सफरचंदाचा मुरंबा. ही कॉर्न करी. कॉर्न करी. आणि हे अळकुड्यांचं भरीत. चला खाऊन बघूया ताबडतोड, वेळ न दवडता. मला जेव्हा सुट्टी असते ना, तर आम्ही सगळे असे बसतो. मी आणि माझ्या घरातले 2 मुली आणि माझी बायको. आणि मग आम्ही छाप का काढा करतो. आणि छाप पडला तर आईने म्हणजे बायकोने किंवा मुलीने नाश्ता करायचा, ब्रेकफास्ट करायचा, तयार करायचा. आणि काटा पडला तर मी ब्रेकफास्ट करायचा. आणि मला तर अतिशय उत्साह आहे, म्हणजे वेगवेगळे पदार्थ करून बघायचे, खायला घालायचे, मला खूप असा उत्साह आहे. पण मी समजा काटा पडला आणि मी करायचं असं ठरलं तर माझ्या घरच्यांच्या अंगावर काटा येतो, विशेषतः बायकोच्या अंगावर काटा येतो. कारण ते सगळं बनवून झाल्यानंतर स्वयंपाकघरात जे काही युद्धसदृश्य अशी परिस्थिती झालेली असते ना, इथे हे पडले, तिथे कोथिंबीरच्या काड्या, तिथे मिरचीचे दांडे लागलेली असते. पण पदार्थ बनवतो मी, हे लक्षात घ्या. इच्छा असते माझी आणि मी त्याप्रमाणे बनवतो. तसंच मलाही खात्री आहे की तुमच्यापैकी बऱ्याच जणांना इच्छा आहे, कधी कधी बनवतात सुद्धा. फक्त काय माहिती आहे का, हे आम्हाला कळवत नाही. ह्याच्याबद्दल मला अतिशय राग आहे. असं करू नका, तुम्ही कळवायला पाहिजे ना. लिहून घ्या वगैरे पत्ता आणि सगळं व्यवस्थित लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये. झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC. झी मराठी @ZNetwork.com. मला खात्री आहे तुम्ही पत्ता लिहून घेतलेला असणारच. आता नुसते हातावर हात ठेवून आणि पायावर पाय टाकून बसू नका. पेन उचला आणि तुमच्या मनात जे काही वेगळेच काही पदार्थ असले, वेगळे म्हणजे खूप डेंजर वेगळे नको, खाणेबल असायला पाहिजेत. हां, असे वेगळेच पदार्थ असले तर ताबडतोब मला लिहून कळवायचं. ओके. आणि आजी, तुमचे खूप मनापासून आभार मानतो. तुम्ही वेळात वेळ काढून ऑल द वे ठाण्याहून इथे आलात आणि सध्या या धावपळीच्या जगात ट्रेन बिन इकडून तिकडून जात तुम्ही आलात, त्याबद्दल मनापासून आभार. पण नुसते आभार नाही, पण तुम्ही आम्हाला ZTVने मला चान्स दिला त्याबद्दल तुमचे नाही. अहो, तुमचा हक्क आहे. हे आमच्यातर्फे एक छोटीशी प्रेमाची भेट. धन्यवाद. चला मंडळी, आता निघायची वेळ झालेली आहे.
बादशाह मसाला प्रस्तुत आम्ही सारे खवयच्या या भागात मी इथेच थांबतो. पुन्हा भेटूया ह्याच वेळी ह्याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी. आज तुम्ही काय काय बनवणार आमच्या खवय्यासाठी? कोहाळ्याचं भरीत, कोहाळ्याची घशी म्हणून एक पदार्थ आहे, खावे अनखिलवावे आणि कढीपत्त्याची चटणी. आम्ही सारे खवय्ये. कुठले कुठले सिनेमा बघितले आठवतं? भरपूर, कुठला बघितला नाही रिलीज झालेला तेव्हा असं नाही. 74 to साधारणपणे 80. आम्ही सारे